वैयक्तिक त्यांनी तयार केलेलं आहे. सर आता सोशल मीडियावरती काय आहे ते 95 लाख आहे, बरोबर आहे. खर्ची मर्यादा 95 लाख, एक उमेदवारला लोकसभामध्ये महाराष्ट्रामध्ये 95 लाख आहे, बरोबर. आता त्यामध्ये कसं आहे की यावेळी कॅश सीझर वर हा ना मनी पॉवर कंट्रोल केल्यावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा खूप भर आहे. त्यामुळे आमचे जे फ्लाइंग स्क्वॉड टीम आहे ना त्यामुळे 46 सेटअप केलं आहे. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आमचे 48 आहे हा ना. आणि जेवढे स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आहे फ्लाइंग मतलब त्यातून कसं आहे की फ्लाइंग स्क्वॉड तुमचे जे आहे ते आचारसंहिता जेव्हा डिक्लेअर झाला त्या दिवशीपासून ऍक्टिव्हेट होईल. तर आता आमचे सगळे ऍक्टिव्हेटेड आहे. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आमचे डेट ऑफ नोटिफिकेशन पासून ऍक्टिव्हेट होतात, 12 एप्रिल पासून ते ऍक्टिव्हेट होतात. प्रत्येक स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचे जे पॉईंट आहे ते 40 जे पॉईंट आहे तिथे आम्ही सीसीटीव्ही फिट करणार आणि त्याचे थेट जे लाईव्ह प्रसारण ते एसडीएमच्या ऑफिसमध्ये पण येईल, माझ्या ऑफिसमध्ये पण येईल. तर आम्हाला जर दिसला नाही त्यासाठी मॉनिटरिंग टीम पण 24 तास बसेल. मॉनिटरिंग टीमला जर असा दिसला की एएसएसटी बरोबरपणे चेक नाही करत आहे तत्काळ ते तिथे फोन करतील, रजिस्टर मध्ये पण नमूद करतील आणि त्यांना सांगतील की तुम्ही बारकाईने हे चेक करा. नंबर 1 हे झाला. नंबर 2 जे बँकच्या जे कॅश ट्रान्सफर आहे त्यावेळी त्यासाठी यावेळी एक ईएसएमएस सिस्टम इलेक्शन कमिशनने एक हे केलं आहे. त्यामध्ये कसं आहे की प्रत्येक बँकला आमचे 392 ना 396 बँक्स आणि त्यांचे ब्रांचेस ऑलरेडी एसएमएस वर त्यांचे ऑनबोर्डिंग झालेले आहे. आता कुठल्याही बँकला एटीएम पासून कॅश ट्रान्सफर करायची, एटीएम मध्ये भरण्यासाठी ट्रान्सफर करायचे किंवा हा बँक पासून दुसऱ्या बँकला पैसे घेऊन जायचे तर त्यांना ऑलरेडी ते एसएमएस वर त्यांची माहिती द्यावी लागेल. जे माणस गाडीमध्ये जो माणस आहे ज्या गाडीमधून जे कॅश जात आहे तो गाडीमध्ये एक ऑथराइज माणूस असला पाहिजे, त्याच्याकडे एक ऑथरायझेशन लेटर असला पाहिजे, त्याच्यावर एक QR कोड असेल. एसएसटीच्या पॉईंटच्या माणूस ते स्कॅन करेल आणि जर तो ओके आहे तर त्याला काहीच हरकत नाही. जर ओके नसेल तर कॅश सीज होईल. आणि हा तुमच्या याबद्दल झाला आहे ते 95 लाख आहे, बरोबर आहे. खर्ची मर्यादा 95 लाख, एक उमेदवारला लोकसभामध्ये 95 महाराष्ट्रामध्ये 95 लाख आहे, बरोबर. आता त्यामध्ये कसं आहे की यावेळी कॅश सीझर वर हा ना मनी पॉवर कंट्रोल केल्यावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा खूप भर आहे. त्यामुळे आमचे जे फ्लाइंग स्क्वॉड टीम आहे ना त्यामुळे 46 सेटअप केलं आहे. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आमचे 48 आहे हा ना. आणि जेवढे स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आहे फ्लाइंग मतलब त्यातून कसं आहे की फ्लाइंग स्क्वॉड तुमचे जे आहे ते आचारसंहिता जेव्हा डिक्लेअर झाला त्या दिवशीपासून ऍक्टिव्हेट होईल. तर आता आमचे सगळे ऍक्टिव्हेटेड आहे. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आमचे डेट ऑफ नोटिफिकेशन पासून ऍक्टिव्हेट होतात, 12 एप्रिल पासून ते ऍक्टिव्हेट होतात. प्रत्येक स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचे जे पॉईंट आहे ते 40 जे पॉईंट आहे तिथे आम्ही सीसीटीव्ही फिट करणार आणि त्याचे थेट जे लाईव्ह प्रसारण ते एसडीएमच्या ऑफिसमध्ये पण येईल, माझ्या ऑफिसमध्ये पण येईल. तर आम्हाला जर दिसला नाही त्यासाठी मॉनिटरिंग टीम पण 24 तास बसेल. मॉनिटरिंग टीमला जर असा दिसला की एएसएसटी बरोबरपणे चेक नाही करत आहे तत्काळ ते तिथे फोन करतील, रजिस्टर मध्ये पण नमूद करतील आणि त्यांना सांगतील की तुम्ही बारकाईने हे चेक करा. नंबर 1 हे झाला. नंबर 2 जे बँकच्या जे कॅश ट्रान्सफर आहे त्यावेळी त्यासाठी यावेळी एक ईएसएमएस सिस्टम इलेक्शन कमिशनने एक हे केलं आहे. त्यामध्ये कसं आहे की प्रत्येक बँकला आमचे 392 ना 396 बँक्स आणि त्यांचे ब्रांचेस ऑलरेडी एसएमएस वर त्यांचे ऑनबोर्डिंग झालेले आहे. आता कुठल्याही बँकला एटीएम पासून कॅश ट्रान्सफर करायचे, एटीएम मध्ये भरण्यासाठी ट्रान्सफर करायचे किंवा हा बँक पासून दुसऱ्या बँकला पैसे घेऊन जायचे तर त्यांना ऑलरेडी ते एसएमएस वर त्यांची माहिती द्यावी लागेल. जे माणस गाडीमध्ये जो माणस आहे ज्या गाडीमधून जे कॅश जात आहे तो गाडीमध्ये एक ऑथराइज माणूस असला पाहिजे, त्याच्याकडे एक ऑथरायझेशन लेटर असला पाहिजे, त्याच्यावर एक QR कोड असेल. एसएसटीच्या पॉईंटच्या माणूस ते स्कॅन करेल आणि जर तो ओके आहे तर त्याला काहीच हरकत नाही. जर ओके नसेल तर कॅश सीज होईल. आणि हा तुमच्या याबद्दल झाला असते ना त्यामध्ये सोशल मीडिया पण कव्हर्ड आहे. आता सोशल मीडियामध्ये 2 प्रकारचे हे आहे. नंबर 1 एक आहे की कॅन्डिडेटनी स्वतः कुठल्या एजन्सी किंवा कुठल्या माणसाला नेमलाय की तुम्ही सोशल मीडियामध्ये माझ्या प्रचार प्रसिद्धी करा. त्याबद्दल त्यांना नॉमिनेशन जेव्हा ते भरतील ना त्याबद्दल त्यांना माहिती द्यावी लागेल आणि ते सगळे त्यांचे इलेक्शन एक्सपेन्सेस मध्ये जुळेल. आता दुसरा प्रकार आहे की कोणी स्वतःने कॅन्डिडेटचा प्रचार करत आहे तर त्यामध्ये आम्ही कॅन्डिडेटला विचारणार की हे तुमच्या परवानगीने तुमचा प्रचार करत आहे काय हा ना.
तर त्यांनी सांगितलं की माझे परवानगीने करत आहे तर दॅट विल बी ऍडेड इन इलेक्शन एक्सपेन्सेस. पण त्यांनी कॅन्डिडेटने स्वतः सांगितलं की ती मला माहितीच पण नव्हतं हे स्वतःनी प्रचार करत आहे, तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, फाईनमॅनच्या तरुण त्यांच्यावर करू. इलेक्शन म्हणलं की cash- आणि युट्यूबच्या फेसबुकच्या सगळे जे रेट ठरले आहे ते सगळे इलेक्शन एक्सपेन्सेस मध्ये ते जोडून है ना. त्यामुळेच नॉमिनेशन भरताना त्याने पूर्ण त्यांची सोशल मीडिया अकाउंटची माहिती द्यावी लागेल. सर इलेक्शन म्हणलं की पैशाचा अपव्यय होतो किंवा पैशाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते. तर ह्या इलेक्शन पिरियडमध्ये एका कॅन्डिडेटला किंवा एका उमेदवाराला किती कॅश जवळ बाळगता येते आणि किती कॅश ट्रान्सफर होणार आहे? आणि आता बऱ्यापैकी उमेदवारांच्या किंवा राजकीय लोकांच्या स्वतःच्या बँका आहेत. क्रिटिकलची यादी देत अच्छा, क्रिटिकलची यादी देता येणार नाही, तर हे शेअर नाही करू शकत. आणि ते मतदान जास्त झालेले आहेत 75% तो पण क्रिटिकल मध्ये आहे. जास्त का झालं म्हणून झालंय ते स्ट्रॉंग कुठल्या कॅन्डिडेटचे स्ट्रॉंग पण असू शकते, पण इलेक्शन कमिशन ज्याच्या सूचनान्वये आम्ही शेअर नाही करू शकणार. माहिती अधिकारात वगैरे इलेक्शन SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा,